यार काय करूया हजेरीचं समजत नाही मला. काय झालं सर? अरे ते हजेरीचे 2 पानं फाटले. कसे सर? अरे पुढच्या वर्गात हजेरी जाते नोंद घेण्यासाठी, तेव्हा चुकून शिक्षकांकडून 2 पान फाटले. आता काय करू समजत नाही मला. सर, ह्याचे पानं आपण वर्षभर सांभाळू शकणं शक्य नसतं. माझ्याकडे यासाठी एक आयडिया आहे. काय आयडिया देशील तू मला सांग जरा. सर, विकसित भारतसाठी आपण बिल्डथॉनचे प्रोग्राम आयोजित केले आहे. मी त्यासाठी एक आयडिया शोधला आहे. काय आयडिया शोधला सांग जरा बघू. जो पूर्ण शाळेला, सगळ्या हेडमास्टर, प्रिन्सिपल, हेड ऑफ स्कूल आणि पॅरेंट्स, टीचर सगळ्यांना मदत करेल असा आयडिया आहे माझा आयडिया असा आहे की आपण आयडी कार्डवर QR कोड बनवायचे. QR कोड हा जर शिक्षकांच्या मोबाईल मधून स्कॅन झाला तरच मुलाची प्रेझेंटी लागेल. याचे खूप सारे फायदे आहेत सर. जेव्हा हा QR कोड स्कॅन होईल तेव्हा याची प्रेझेंटीची माहिती स्कूल टीचर, स्कूलचे हेडमास्टर्स, प्रिन्सिपल्स अँड हेड्स ऑफ स्कूल ह्यांच्याकडे जाईल. आणि खास गोष्ट हे पॅरेंट्स कडेही डिटेल जाईल. काही मुलं असं करतात की शाळेच्या नावावर ते कुठंतरी बाहेर फिरत असतात, त्यांची नोंद त्यांच्या पालकांना नसते. पण जर हा स्मार्ट QR कोड आपण ह्या आयडी वर लावला तर ह्याने खूप काही घडू शकतं. मुलं आयडी आणायला चालू करतील, शिस्त राहील, कारण त्यांना एक भीती असणार की जर आपण आयडी आणली नाही तर माझी प्रेझेंटी लागणार नाही. आणि ती इन्फॉर्मेशन वर्षभर साठवूनही ठेवेल तो डिव्हाइस. आणि जर QR कोड आपण वर्षभर एका मुलाचं स्कॅन केलं तर तो किती दिवस प्रेझेंट आहे, किती दिवस अब्सेंट आहे ह्याची पर्सेंटेज पण आपल्याला कळते. अच्छा, म्हणजे शिक्षकांना नोंद घेण्याची गरज नाही, कॅल्क्युलेट करण्याची काहीही गरज नाही. डिजिटल इंडिया साठी एक शाहू महाराज विद्यालय एक पाऊल पुढे टाकत आहे. त्यासाठी आपण एक स्मार्ट QR कोड बनवलेला आहे. धन्यवाद.